ग्रामीण विकासाचा पुढचा पाठ पायाभूत सुविधामधील आवास योजना आपण बघतोय. इंदिरा आवास योजना सगळ्यात जास्त गाजलेली ही आवास संदर्भातली योजना होती. सध्या ही योजना अस्तित्वात नाही, मात्र ह्याच्या आधी ज्या योजना बंद झाल्यात त्याच्यावर पण बरेच प्रश्न आलेले आहेत. इंदिरा आवास योजना 1989 पासून ते 95च्या अखेरपर्यंत जवाहर रोजगार योजनेची उपयोजना म्हणून राबवली जात होती. मात्र 1996 पासून ती योजना स्वतंत्रपणे राबवायला सुरुवात झाली. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील जे बेघर आणि कच्चे घर असलेले कुटुंब आहेत त्यांना घरकुल बांधण्यासाठी अनुदान देण्यात येतं. म्हणजे ज्यांच्याकडे घर नाहीये किंवा कच्चं घर आहे तर ते निकष त्यांनी पूर्ण केले पाहिजे, तरच त्यांना घर बांधण्यासाठी अनुदान देण्यात येईल. आता ह्याच्या मार्गदर्शक तत्वानुसार 60% जो निधी आहे तो अनुसूचित जाती जमातीसाठी गेला पाहिजे. आणि जेवढे घरं बांधतील त्यातले 60% घरं कोणासाठी बांधायचे? एससी एसटी साठी बांधायचे. 60% रिझर्वेशन एससी एसटी ला आहे. त्यानंतर पुढे जर बघितलं आपण 40% बिगर अनुसूचित जाती जमाती आणि 3% निधी हा अपंगासाठी आरक्षण आहे. अपंगासाठी हे समांतर आरक्षण असेल, म्हणजे एससी एसटी मधले पण 40%, 3% आणि बाकी मधले पण 3%, असं अपंगांना समांतर आरक्षण आहे. केंद्र शासनाने निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने केंद्र आवास योजनेसंदर्भात जी कारवाई प्रकल्प संचालक जिल्हा यंत्रणा यांच्यामार्फत पूर्ण करता येते. आता ह्याच्यामध्ये इंदिरा गांधी आवास योजनेसाठी प्रकल्प संचालक असायचा प्रत्येक जिल्हा स्तरावर. आणि नायब तहसीलदार जे आहेत त्याला सुद्धा वेगवेगळे नायब तहसीलदार वेगवेगळ्या योजनेसाठी राबवलेले असायचे. मी तुम्हाला सांगितलं मनरेगाचा असेल नायब तहसीलदार किंवा एखाद्या नायब तहसीलदाराकडे ही जबाबदारी सुद्धा दिलेली असायची. आता ही रक्कम आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही. आता पीएम आवास योजना आलेली, मात्र जी सुधारित रक्कम होती ती 70,000, त्यातला 25,000 रुपये राज्य शासन द्यायचे आणि 5,000 रुपये लाभार्थी, असं 1,00,000पर्यंत मिळायचे. आणि शौचालयासाठी निर्मल भारत अंतर्गत आणि त्यानंतर स्वच्छ भारत अंतर्गत वेगळे पैसे मिळायचे. आता पीएम आवास योजना जी आहे ना ती केंद्र पुरस्कृत योजना म्हणून राबवली जाते. ग्रामीण भागातील जे बेघर कच्चे घर आहेत त्यांना घरकुल बांधून देण्यासाठी. आता ही जी पीएम आवास योजना आहे ती आधीची कुठली होती? 96 पासूनची इंदिरा आवास योजना होती, ती कंटिन्युएशन मध्ये ठेवण्यात आली. त्याची निवड ग्रामपंचायतीमार्फत केली जाईल. ग्रामपंचायतीमध्ये जी ग्रामसभा भरलेली असेल ग्रामसभेमार्फत ही निवड केली जात होती. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी हा दारिद्र्य रेषेखालील असावा, म्हणजे बीपीएल असावा. कायम प्रतीक्षा यादीत. प्रतीक्षा यादी म्हणजे काय? तर ज्यांना घरं पाहिजे ना त्यांची लिस्ट तयार केली असावी. आणि त्या लिस्टनुसार ज्याचा नंबर येईल ना त्याला त्याचं अलोकेशन व्हायचं, तो वेटिंग लिस्टमध्ये पाहिजे. आता कसं आपल्या इथं एमपीसीची वेटिंग लिस्ट लागते, त्यानंतर जो पहिला असेल त्याला घर दिलं जातं. तसंच ग्रामसभेत ती वेटिंग लिस्ट सगळ्यांना माहित असायची आणि वेटिंग लिस्ट नुसार त्याचं अलोकेशन केलं जात असायचं. 16-17 पासून प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवली जाणार आहे. म्हणजे 95-96 पासून स्वतंत्रपणे राबवली जाते ना, तर ही इंदिरा गांधी आवास योजना असेल. फक्त नाव बदललंय, इंदिरा आवासचं नाव काय केलंय? पीएम आवास योजना. आता ह्याच्यामध्ये परत रक्कम वाढवली आहे. सर्वसाधारण क्षेत्रात 1.20 लाख, नक्षलग्रस्त भाग असेल तर तिथं 1.30 लाख. 2019 व ग्रामीण पर्यंत ग्रामीण भागातील आणि 2022 पर्यंत नागरी भागातील प्रत्येकाला घर देणे, सर्वांसाठी घर 2022 अशी घोषणा करण्यात आली होती. बरोबर आहे का? घरकुल अनुदाना व्यतिरिक्त महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत 90 ते 95 दिवसाच्या अकुशल मजुरीच्या स्वरूपात अर्थसहाय्य दिले जाते. आता अर्थसहाय्य कसं असेल? तुमचं घर बांधायला तुम्हीच काम करायचं आणि तुम्हाला त्या कामाची मजुरी दिली जाईल. कशा अंतर्गत? मनरेगा अंतर्गत. समजा तुम्हाला 1,20,000चं घर मंजूर झालं तर त्याची मजुरी करताय तुम्ही तिथे बांधताना, तर तुम्हाला ती मजुरी सरकार मनरेगा अंतर्गत देईल. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयासाठी स्वतंत्र निधी दिला जात होता. म्हणजे 30,000 रुपये वगैरे शौचालयासाठीचे सेपरेट दिले जायचे. ते ह्याच्यामध्ये काउंट नाहीत केले जाणार. ते 1,20,000 मध्ये ते काउंट नाहीत होणार. नंतर सार्वजनिक वितरण व्यवस्था. आता जी रेशन सिस्टीम आहे ती हळूहळू टप्प्याटप्प्याने विकसित झालेली आहे. सुरुवातीला रिवाइज्ड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आली. ह्याच्यामध्ये कसं असायचं? आता रेशनचं काम कसं चालतंय हे आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. फार्मर्स किंवा प्रोड्युसर्स असतात, जे शेतकरी असतात, त्यांच्याकडून जे धान्य आहे ते धान्य एफसीआय
घेतं. एफसीचं काम काय असतं तर बफर स्टॉक मेंटेन करणं आणि जे रेशनिंगसाठी धान्य उपलब्ध करून देणं. आता ही ग्रेन्स जी घेतली जातात त्याचा भाव एमएसपी नुसार दिला जातो, बरोबर आहे का? आता हे जे धान्य एफसीआयने विकत घेतलेलं आहे, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ते स्वतःच्या गोडाऊन मध्ये साठवते आणि ते कोणाकडे पाठवते? स्टेटकडे. तिथल्या वाहतुकीचा खर्च आहे तो स्टेटच उचलतो. मग ही जी स्टेटला विकली जाते ते सेंट्रल इश्यू प्राइस या दराने विकली जाते. समजा एमएसपी नाही गहू 14 रुपयाला विकत घेतले असतील तर स्टेटला विकताना आहे ना, तर ते सेंट्रल इश्यू प्राइसने विकणार, म्हणजे ज्या प्राइस मध्ये ते विकत घेतात. आता समजा हे नाही जर 14 रुपयाने घेतलं असेल तर इश्यू प्राइस जास्त असू शकतो, मग ते सबसिडी तिथे लागू होणार. विकताना पण फेअर प्राइस शॉपला ते डिस्ट्रीब्युशन ऑफ गेन्स जे विकणार तर ते सुद्धा एकदम कमी पैशात विकले जाणार. आणि ते कमी पैशात समजा आपण गहू कितीला विकतोय? 2 रुपयाला विकतोय. तर मधला जो गॅप असेल, आता 14 इश्यू प्राइस जर समजा 18 असेल तर हे 2 रुपयाने विकतोय, तर वरची काय होईल? 16 रुपये. 16 रुपये काय झाली? फूड सबसिडी झाली, बरोबर आहे का? आता 18 नसते, 18च्या आधी एक 2 रुपये अजून वाढवतो, कारण 2 रुपये हे वाहतुकीचा, त्यानंतर स्टॉकचा हा खर्च असणार आहे ना. स्टॉक करायला पण खर्च लागेल, वेअर हाऊसिंगचा खर्च लागेल. तर समजा हा 20 रुपये झाला तर विकताना तर 2लाच विकतोय, तर वरचे 18 रुपये ते सबसिडी मिळणार आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था असेल, जे पीडीएस सिस्टीम म्हणतो, त्याचा मेन उद्दिष्ट काय? तर जे गरीब आहेत त्यांना अन्न सुरक्षितता देणे, त्यांचे अन्नधान्य आणि वस्तूंची गरज भागवणे. सार्वजनिक वितरण व्यवस्था केंद्र आणि राज्याची संयुक्त जबाबदारी आहे. कारण अन्नधान्य विकत घेण्याचं काम कोण करतं? केंद्र सरकार. आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं? राज्य सरकार. 1992 पर्यंत जी पीडीएस सिस्टीम होती ती रिवाइज करून 1992 मध्ये आरपीडीएस सिस्टीम आली, रिवाइज्ड पब्लिक डिस्ट्रीब्युशन किंवा पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. दारिद्र्याचं प्रमाण जास्त असणाऱ्या भागात, दुर्गम डोंगराळ भागात सार्वजनिक वितरण व्यवस्था पोहोचवण्याचं लक्ष यामध्ये ठेवण्यात आलं होतं. आरपीडीएस अंतर्गत राज्यांना दिले जाणारे अन्नधान्य पीडीएस पेक्षा प्रति किलो 50 पैशांनी स्वस्त दिले जात होते. म्हणजे जे आरपीडीएस आहे ते थोडं स्वस्त केलं होतं. आपल्याला हे किमती लक्षात ठेवायचे नाही, आपल्याला कुठलं लक्षात ठेवायचं? फक्त नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट अंतर्गत आता 3 रुपये, 2 रुपये, 1 रुपये, 3 रुपये अंतर्गत तांदूळ, 2 रुपयात गहू, 1 रुपयात बरड धान्य, एवढंच लक्षात ठेवायचंय. पण रिवॅम्पड अजून स्वस्त होती. आता त्यानंतर 92च्या नंतर रिवॅम्पड सुरू झाली, पण 97 पासून टार्गेटेड पीडीएस सिस्टम सुरू झाली. पण ह्याच्यामध्ये आता लक्ष ठेवण्यात आले, लक्ष आधारित. म्हणजे रेशन कार्डाचा कलर आला तो टीपीडीएस नंतर आला, टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. 1 जून 1997 ही तारीख महत्वाची आहे. लक्ष आधारित म्हणजे निरनिराळ्या गटांचे दारिद्र्य लक्षात घेऊन निरनिराळ्या गटाने स्वस्त अन्नधान्य देऊन सुरक्षा पोहोचवणे. आता आपल्याला काय? इक्विटी आणायची. इक्विटी म्हणजे काय? तर जो जास्त गरीब आहे त्याला जास्त लाभ द्यायचा. समजा अंत्योदय असेल तर अंत्योदयचं पांढऱ्या कलरच असायचं पण ते वेगळं असायचं, अंत्योदय कार्ड. त्यानंतर पिवळ्या कलरचं बीपीएल कार्ड असायचं, केसरी कलरचं एपीएल, आणि पांढऱ्या कलरचं परत श्रीमंत लोकांचं कार्ड असायचं. त्यांना कुठल्याही अन्नधान्य सवलती द्यायची गरज नसायची. मग रेट आहे ते वेगळे असायचे, अंत्योदयला वेगळे, बीपीएल ला वेगळे, एपीएल ला वेगळे आणि पांढऱ्या कलर वाल्यांना वेगळे. तर वेगवेगळ्या गटाला वेगवेगळ्या दराने देणं हे त्याचं काम होतं. टीपीडीएसचं लक्ष ओळखणं हे राज्याचं काम होतं. म्हणजे जे लक्ष गट आहे, म्हणजे कुणाला त्या बीपीएलच्या अंतर्गत आणायचं हे काम कोणाकडे दिलं? राज्याकडे देण्यात आलं होतं. तर तिथे वैशिष्ट्य आहे ते लक्षात ठेवा. आता त्यानंतर पुढे बघितलं तर पिवळ्या रेशन कार्डाकरता कौटुंबिक उत्पन्न किती होतं तर ते राज्याला वेगवेगळं ठरवलं होतं. एकच मिनिट. एक महाराष्ट्र सरकारद्वारे जे लक्षगट मध्ये फरक करण्यात आला होता तो प्रत्येक वेळेस बदलण्यात आलाय. 1999 पासून ज्यावेळेस ठरवलं होतं त्यावेळेस काय सांगितलं होतं की वार्षिक 15,000 पेक्षा कमी असेल तर त्याला पिवळं दिलं जाईल, त्याच्यावरचे जे केसरी आणि त्याच्यावरचे पांढरे. आता ज्या रेशन कार्डवर एलपीजी गॅसची नोंदणी नाही त्यांना स्वस्त दरात किरोसिन सुद्धा मिळत होतं. आता तुम्ही बघा, तुमचं रेशन कार्ड जर तुम्ही बघितलं असेल कधी तर त्याच्यावर एलपीजी कनेक्शनची नोंदणी रेशन कार्डवर पण केली जाते आणि त्या रेशन कार्डवर मग परत रॉकेल मिळत नाही. आता आपले बरेचसे जिल्हे रॉकेल मुक्त झालेले आहेत आणि पुढच्या काळात महाराष्ट्र रॉकेल मुक्त होणार आहे. त्यानंतर अंत्योदय अन्न योजना. आता असं लक्षात आलं की आपण 97ला
ठरवलं की टीपीडीएस आणायचं. 99 ला महाराष्ट्र सरकारने लागू पण केली, पण काहींचे कुटुंब होते खूपच जास्त गरीब होते, हे बीपीएल पेक्षा पण गरीब होते. तुम्ही ज्यावेळेस बघत असाल तर बीपीएल ला 6 रुपये किलोने मिळत होतं गहू, आणि जे केसरी कार्ड आहे त्याला 14 रुपये किलोने वगैरे मिळायचं, तुम्हाला आठवत असेल तर. आणि अंत्योदयाला एकदम कमी दरात असायचं, म्हणजे 1.5 किंवा 2 रुपयाने मिळायचं. तर ते दर कमी जास्त असतील. मी माझ्या लहानपणात सांगतोय, ज्यावेळेस मी स्वतः जात होतो रेशन आणायला, तर 6-7 रुपयात बीपीएल ला मिळायचं पिवळ्या कार्डमध्ये, 14 रुपयाला केसरी कार्डला, आणि अंत्योदयाला 1.5-2 रुपयाला असायचं गहू. तर अंत्योदय योजना का सुरू झाली, तर एकदम जास्त जो वंचित आहे त्यांच्यासाठी अंत्योदय योजना आणली. अंत्योदय योजना आणण्याचं श्रेय अटल बिहारी वाजपेयी सरकारला जातं. 2000 साली ही योजना आणली होती. देशातील अत्यंत गरीबातील कुटुंबांना अन्न सुरक्षा पुरवण्यासाठी. त्यासोबतच पुढच्या 5 वर्षात भारत भूकमुक्त करणं हे त्याचं मेन वैशिष्ट्य होतं. त्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था सुधारणा करणे. अंत्योदयमध्ये एकदम स्वस्त होतं, त्याचे रेट लक्षात ठेवायची काही गरज नाहीये. मात्र अंत्योदयमध्ये सगळ्यात जास्त गरीब. त्यानंतर अन्नपूर्णा योजना आणली. आता अन्नपूर्णा योजना का होती, तर जे काय एकदम जास्त वृद्ध होते, त्यांना कोणताच आधार नाही, कोणतीच पेन्शन योजना मिळत नाही, त्यांच्यासाठी ही अन्नपूर्णा योजना 1 एप्रिल 2000 ला सुरू झाली. यामधले असे वृद्ध असायचे ज्यांचं कोणत्याही पेन्शन योजनेचा लाभ घेत नाही, त्यांना 10 केजी अन्नधान्य मोफत दिलं जायचं. हे मोफत महत्वाचं आहे. फक्त एकमेव योजना अशी आहे अन्नपूर्णा, की ज्यात मोफत अन्नधान्य दिलं जातं. प्रत्येक वृद्धांना किती, 10 किलो मोफत पूर्णता असणार आहे. अन्नपूर्णा 2000 ची योजना आहे. त्यानंतर सगळ्यात मोठा आणि क्रांतिकारक, ज्याच्यामुळे बाली परिषद सुद्धा गाजली होती. पुढे बाली परिषदेत आपण पीस क्लॉज मंजूर करून घेतला, कारण आपल्याला फूड सबसिडीज आणि एमएसपी या दोन्हीची गरज होती. जर आपल्याला अन्नधान्याच्या क्षेत्रात जर सबसिडी द्यायची असेल, तर त्यासाठी आपल्याला पीस क्लॉजची गरज पडली. ते बाली परिषदेमध्ये आपण अडून बसलो होतो. डब्ल्यूटीओ काय सांगत होता, तुम्ही अनुदान द्यायचे नाही. त्यावेळेस आपण त्यामध्ये हट्टाची भूमिका घेतली. आणि डब्ल्यूटीओचं काम कसं चालतं, तर सगळ्यांनी संमती दिल्याशिवाय कुठलाही करार मंजूर होत नाही. हा, त्यामुळे आपण ते पीस क्लॉज टाकायला लावला. तर त्यासाठी हे कारण होतं, नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट ऑफ 2013. हा एकदम क्रांतिकारक कायदा आहे. जसं मनरेगा एकदम क्रांतिकारक आहे, तसंच एनएफएस आहे. त्याच्यामध्ये भारत सरकारच्या विद्यमान अन्न सुरक्षा कार्यक्रमांना कायदेशीर हक्क देणे. आता बघा, आपण एमडीएम नुसार लहान मुलांना अन्न देत होतो, रेशन दुकानानुसार गरिबांना अन्न देत होतो, पण तो त्यांचा हक्क होता का? नव्हता, कारण त्याच्यावर कुठला कायदा नव्हता. ते फक्त आपण सवलत म्हणून देत होतो. मार्गदर्शक तत्व सांगितलं ना आपल्या, पोषण, अन्नधान्य वगैरे त्याची काळजी सरकारने घेतली पाहिजे, हे सगळं सांगितलेलं आहे. बालकांचं राहणीमान वगैरे सुधारलं पाहिजे, न्यूट्रिशनची काळजी सुद्धा या वेगवेगळ्या योजनांना घेतली जायची. जसं जननी सुरक्षा योजना होती, त्यानंतर एमडीएम होतं, बरोबर आहे का. त्यानंतर शालेय विद्यार्थी जे होते त्यांना आपण कोरडं धान्य देत होतो. तर त्या सगळ्या गोष्टींना कायदेशीर हक्क देण्यासाठी ही योजना आणली. अन्न सुरक्षेच्या कायदेशीर हक्कामध्ये माध्यान्ह भोजन योजना, नंतर अंगणवाडीत आपण अंड्यापासून ते डाळीपर्यंत त्या मुलांना देत होतो, लहान मुलांना. आयसीडीएस असेल किंवा आपली रेशन व्यवस्था असेल, आपण पीडीएस म्हणतो, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, सार्वजनिक वितरण व्यवस्था. तर आयसीडीएस, एमडीएम आणि पीडीएस हे लक्षात ठेवा. एमडीएम, आयसीडीएस आणि पीडीएस या सगळ्या ज्या योजना आहेत त्यांना कायदेशीर हक्क देण्यात आला. एनएफएस हे मातृत्व हक्कांना सुद्धा मान्यता देते. माध्यान्ह भोजन योजना, एकात्मिक बाल विकास योजना, पीडीएस योजना लोकसंख्येच्या 2/3 लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहे. ग्रामीण भागात 75 तर शहरी भागात 50%. विधेयकाच्या तरतुदीनुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेत लाभार्थी खालील किमतीवर प्रति व्यक्ती 5 किलो, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रति व्यक्ती किती मिळतं? 5 किलो. त्यामध्ये तांदूळ 3 रुपये किलो ना, गहू 2 रुपये किलो ना, आणि बरडधान्य 1 रुपये किलो. बरडधान्य म्हणजे काय, तर मिलेट्स, त्याच्यामध्ये मका असेल, ज्वारी असेल, त्यानंतर बाजरी असेल, नाचणी असेल, तर हे सगळं त्यामध्ये दिलं जात आहे. त्यानंतर गरोदर स्त्रिया, स्तनदा माता आणि काही विशिष्ट श्रेणीतील म्हणजे कुपोषित मुले, त्यांना सुद्धा मोफत अन्नधान्य दिलं जाते. तर अशा बऱ्याचशा योजना आहेत. जसं अमृत योजना आहे, बरोबर आहे का. नंतर
टोटल आहे ना, आता समजा घरात जर 4 व्यक्ती असतील तर 20 किलो अन्नधान्य दिलं जाईल. मग आपण निवडायचं आपल्याला काय घ्यायचं त्यात. 20 किलो मध्ये तुम्ही तुमच्या मर्जीने घेऊ शकता, तांदूळ, गहू, भरड धान्य जशी गरज असेल तसे. पण बरेच वेळा काय होतं, मर्जीमध्ये कसं असतं तिथं, की धान्य जे येतं ते रेशन दुकानवाला काय म्हणतं, तर एक फॉर्म्युला असतो, तशी मर्जी चालणार नाही. कारण इथं येताना तसंच येईल. रेशन दुकानवाला काय म्हणतो, प्रत्येकाच्या नावानं 2-2 किलो तांदूळ आलेला आहे, आणि प्रत्येकाच्या नावानं 2-2 किलो गहू आलेला आहे, आणि 1-1 किलो भरड धान्य आलेलं आहे. मग तुमच्या फॅमिलीमध्ये किती आहेत? समजा माझ्या रेशन कार्डवर 5 जणांचं नाव असेल, तर तो काय करेल मग, 2-2 किलो प्रत्येकाच्या नावावर आहे तर 10 किलो तांदूळ देईल, 10 किलो गहू देईल, आणि जे राहिलेले 5 किलो भरड धान्य देईल. म्हणजे असं टोटल 25 किलो त्याचं काम आहे त्या पीडीएस वाल्याचं. परत आता आपण आधार आणि वर्ल्ड पीडीएस केलेले आहेत. मग जे जनावर आहे त्याचं हाताच्या ठिसे घेतलेले असतील, तिथं जाऊन तो हाताच्या ठिसे देऊन विदाऊट कार्ड घेता सुद्धा त्या धान्याला घेईल. पण तरतूद तर अशी केली होती की प्रत्येकी 5, म्हणजे ते सगळे मिळून असेल टोटल 25 किलो मिळेल त्याला. पीएम गरीब कल्याण अन्न योजना. आता कोरोनाच्या काळात काय झालं की, आता असं पण 3-2-1 रुपयानं देणं गरजेचं आहे. म्हणजे ह्याच्या मागचं खरं गोष्ट काय, की अनुदान ऑलरेडी आपण देतोय. मग 3-2-1चं जर आपण स्वस्तात फुकटच दिलं तरी पण ती योजना मोठी वाटेल असं सरकारनं विचार केला असेल. तर या पीएम गरीब कल्याण अन्न योजनेत काय, तर 26 मार्च 2020 ला सरकारनं घोषित केलं की लॉकडाऊन काळात गरजूंना दिलासा देण्यासाठी या योजनेचा वापर झाला आहे. आता आपण 2023 पासून ते 2024 पर्यंत वाढवलेली आहे. पीएम गरीब कल्याण अन्न योजना असं पण 3-2-1 न द्यायचं आहे. त्यापेक्षा मोफत देऊ, लोक नाव तर काढतील. त्यामुळे सरकारनं काय केलंय, डायरेक्ट फ्री करून टाकले. आता वन नेशन वन रेशन कार्ड योजना. आता जे कामगार आहेत त्यांना सगळ्यात जास्त रेशनची गरज असते. आणि कोविडमुळे मध्ये पण बऱ्याचशा अडचणी आल्या होत्या. कारण ते युपी मधनं, बिहार मधनं, राजस्थान मधनं, एमपी मधनं आपल्याकडे कामगार आले असतील, तर त्यांचं रेशन कार्ड ट्रान्सफर करून घेणं एक मोठी समस्या आहे. तर त्याच्याऐवजी काय केलं आता, की वन नेशन वन रेशन कार्ड. तुमचं रेशन कार्ड कुठलंही असू द्या, तुम्हाला इथं अन्नधान्य घेता येईल. तर या गोष्टीचा लाभ देण्यासाठी 2020 ला याची सुरुवात करण्यात आली होती. रेशन कार्ड विना देशातील कोणत्याही रेशन दुकानातून तुम्ही तुमचा अंगठा लावला तर आधार अनेबल्ड पीडीएस केलेले आहेत आपण जवळपास सगळेच. आता ते टप्प्याटप्प्याने चालू झाले होते. महाराष्ट्र सारख्या राज्यात बऱ्यापैकी आधार अनेबल्ड झालेले. तुम्ही फक्त थंब लावून तिथनं अन्नधान्य घेऊ शकताय. थंबनुसार तुमचं जे काय रेशन कार्ड आहे तिथं रिट्राय होईल. तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना आणि लाभार्थ्यांना कुठूनही अन्नधान्य मिळवण्याचा हक्क हा वन नेशन वन रेशन कार्ड मुळे मिळालेला आहे. विशेषतः स्थलांतरित आणि बायोमेट्रिक आधार जोडलेल्या विद्यमान शिधापत्रिकाद्वारे कुठल्याही फूड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मधून अन्नधान्याचा लाभ घेता येतो. आता काही ग्रामीण विकासाच्या महाराष्ट्र शासनाच्या निवडक योजना आहेत. त्यामध्ये रमाई आवास योजना किंवा रमाई आवास घरकुल योजना ही खूप महत्वाची 2021 ची आहे. रमाई आवास योजना 2008 मध्ये ग्रामीण तसेच शहरी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील कुटुंबासाठी सुरू करण्यात आली होती. म्हणजे शहरी आणि ग्रामीण दोन्हीसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. 16-17 या आर्थिक वर्षापासून सुधारणा करण्यात आली आणि 21 पासून नवीन रमाई आवास योजना लागू केली. आता नवीन रमाई आवास योजनेमध्ये जे लाभ आहेत त्याची रक्कम लाभाची वाढवलेली आहे. उद्देश काय, तर आता अनुसूचित जातीच्या लोकांची राहणीमान उंचवणे आणि निवाऱ्याचा प्रश्न सोडवणे. आधीची इंदिरा आवास योजना वगैरे होती, त्यामध्ये 60% लाभार्थी एससी आणि एसटी असतील, पण ही डेडिकेटेड एससी आणि नवबौद्ध साठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे. पीएम आवास योजना ही कोणाची आहे, केंद्र सरकारची आहे. तर जुन्या निकषासह नवीन योजनेत घरकुलाचा लाभ मिळण्याकरता अनुसूचित जातीमधील जे अपंग लाभार्थी आहेत
आणि दारिद्र्य शिकायला नाही ज्यांचं अपंगत्व 40% जास्त. आता हे दिलं असू दे किंवा नसू दे, सगळे जे अपंग आहेत त्यांना लाभ घेण्यासाठी 40% अपंगत्वाचं सगळीकडे निकष कायम असतं, सेम असतं. अपंगत्व किती पाहिजे असतं सगळीकडे, सगळ्या योजनेला 40%. आणि ज्याचं उत्पन्न 1 लाखापर्यंत आहे अशा अपंग लाभार्थ्यांना योजनेच्या अटी पूर्ण करीत रमाई आवास योजनेचा लाभ मिळू शकतो. नंतर शबरी आदिवासी घरकुल योजना ही 2003 ची आहे. बघा ही रमाईचं काय काय लक्षात ठेवायचं. शबरीमध्ये पण आहे ना जी सुधारित 13 एकच मिनिट. हा सुधारित आहे ते 2013 बरोबर आहे. सुधारित आहे ते 2013 आता ह्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, तर 2008 रमाई आवास योजना आहे, पण सध्या रमाई आवास योजना 2021 असं म्हटलं जातं, कारण त्याचे निकष आणि सगळं नवीन स्वरूपात ती 2021 ला आलेली. त्यामुळे रमाई आवास योजना 2021 म्हटलं जातं, पण मूळ स्वरूपातली कधीचे 2008 तसंच ही पण आहे ना. इथं पण काय करा, ही सध्याची जी योजना आहे ती रमाई आवास योजना 2013 आता कुठलीही जर योजना असेल तर किमान जे लाभार्थ्याचं घर असतं ते 269 चौरस फूट चटई क्षेत्र म्हणजे फ्लोअर स्पेस एरिया 269 असतं. सगळीकडे सेम आहे ते, कुठलीही योजना घ्या सगळीकडे 269 असणार. लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा आणि त्याचं राज्यातलं वास्तव्य 15 वर्ष असावं. कुठलीही राज्याची योजना असेल तर ही सुद्धा अट कंपल्सरी असते. 15 वर्षाचं डोमिसाईल. आणि घराची योजना असेल तर चटई क्षेत्र किती असेल, फ्लोअर स्पेस इन एरिया किती असेल, 269 स्क्वेअर फीट म्हणजे पाव गुंठ्यापेक्षा थोडं मोठं. स्वतःचे किंवा कुटुंबियाचं पक्क घर नसलं पाहिजे. विधवा परित्यक्त आणि निराधार जे दुर्गम भागातील व्यक्ती त्यांना प्राधान्य दिलं जाईल. आता मात्र ह्याचं वार्षिक उत्पन्न मर्यादा हे वेगवेगळे. ग्रामीण भाग असेल तर 1 लाख, महानगरपालिकेसाठी 2 लाख आणि नगरपालिकेसाठी 1.5 लाख. पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल योजना आता ही कोणासाठी आहे, तर आता काही जणांना जमीनच नाही, तुम्हाला लाभ तर घ्यायचा इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना किंवा आत्ताची शबरी आवास योजना, मात्र तुमच्याकडे घरच नाही तर गरीब बेघरांना घर बांधण्यासाठी 2017 सुरू झालेली स्वतःची जमीन उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसहाय्य देणे. आता ही फडणवीस सरकारने सुरू केली होती पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल योजना. ही तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते केंद्राचे का राज्याचे, तरी राज्याचे हे लक्षात असू द्या. महाराष्ट्र राज्याची योजना आहे. त्याच्यामध्ये 500 चौरस फूट जागा घेण्यासाठी 50,000 रुपयाची मदत दिली जाते. म्हणजे किमान 500 चौरस फूट. हा मदत किती आहे, 50,000 रुपयाची. नंतर पारधी घरकुल योजना ही सुद्धा राज्य सरकारची आहे. आदिवासी पारधी व्यक्तींकडे राहण्याचे पक्के घर नाही त्यांना ही योजना राबवली जाते. आता बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना ह्याच्यावर 2022 ला प्रश्न आला होता. ग्रामपंचायत बांधणी योजना कोणाच्या नावाने सुरू केलेली आहे असं. सुरुवात कधीची आहे, 17 जानेवारी 2018 ची. ग्रामपंचायतीला स्वमालकीची किंवा स्वतंत्र इमारत बांधण्यासाठी अर्थसहाय्य देणे. आता हे लक्षात काय ठेवायचं बघा, ह्याच्या पुढे जर प्रश्न आला तर कशावर येईल, तर राज्यातील लोकसंख्येने लहान, आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि दुर्गम भागातील सुमारे 452 म्हणजे 4252 ग्रामपंचायतींना इमारती बांधून दिल्या जातील. आता कुणाला सांगितलं त्यांनी, ज्या ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत किंवा दुर्गम भागात आहेत त्यांनाच. 1000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीला 12 लाख रुपये, 2000 पेक्षा पर्यंत लोकसंख्या असणाऱ्यांना 18 लाख रुपये. मात्र 2000 पेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर त्यांना स्वनिधी किंवा पीपीपीच्या आधारावर बांधावे लागते. कोणतीही मदत सरकार देत नाही. समजलं का. 2000च्या आत जर लोकसंख्या असेल तरच सरकार मदत देणार. त्यातली 1000 पर्यंत लोकसंख्या असेल तर 12 लाख रुपये देणार ग्रामपंचायत बांधायला. 2000च्या वर असेल तर 18 लाख. पण जर मोठी ग्रामपंचायत असेल तर त्याला त्या ग्रामपंचायतीचा स्वतःचा निधी असतो किंवा पीपीपीच्या तत्वावर सुद्धा ती ग्रामपंचायत बांधू शकते. म्हणजे खाली गाळे काढायचे आणि त्या भाड्यानं देऊन त्यातनं परत महसूल जमा करायचा. समजते का. पीपीपीच्या तत्वावर सुद्धा देऊ शकते. 2000 पेक्षा कमी असेल तरच या योजनेअंतर्गत निधी मिळणार आहे. आता 10% निधी हा राज्य सरकार देईल आणि 10% सॉरी 90% निधी राज्य सरकार देईल आणि 10% त्या ग्रामपंचायतीनं स्वतःच्या निधीतनं टाकायचा आहे. समजतंय. म्हणजे 18 लाख म्हणजे 90%. 20 लाख खर्च येत असेल तर 18 लाख सरकार देणार, 2 लाख रुपये त्या ग्रामपंचायतीने स्वतःचे टाकायचे. जर 10 लाखाची बिल्डिंग बांधायची असेल तर 9 लाख सरकार देईल, 1 लाख रुपये ग्रामपंचायतीने स्वतःचे टाकायचे. मात्र 2000 पेक्षा जास्त लोकसंख्या असणारी ग्रामपंचायत असेल तर त्याला कोणतीच मदत सरकार करणार नाही.
त्याला स्वतःच बांधावी लागेल किंवा मग पीपीपीच्या तत्वावर बांधता येईल. त्यानंतर मातोश्री ग्राम समृद्धी शेतपानंद रस्ते योजना. आता पानंद नसते म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला फोटो मध्ये दिसत आहे पुस्तकात, तर शेती आजूबाजूला आणि असा कच्चा रस्ता गेलेला आहे. जर शेतातला माल घेऊन जाण्यासाठी म्हणजे समजा ट्रॅक्टर असेल किंवा मग तुमचा टेम्पो, ट्रॅक्टर तर कुठं पण जाते, ट्रॅक्टर शेतात पण जाते, पण जे टेम्पो आहे माल घेऊन जाण्यासाठी वगैरे, ट्रक असेल, तर त्यासाठी हा रस्ता असेल. ह्याची सुरुवात 2021 ला झालेली आहे. मनरेगा आणि रोजगार हमी योजना म्हणजे रोह अंतर्गत कुशल कामगारांना रोजगार उपलब्ध करून देणे. तर त्यासोबत दुसरे दोन काम होणार आहेत. पहिलं काम मनरेगा किंवा रोह अंतर्गत काम उपलब्ध करून देता येईल, आणि दुसरं काय तर शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी बारमाही वापरता येईल. बारमाही, पावसाळ्यातच इथे खड्डे होतील, चिखल होईल असं नाही, तर बारमाही वापरता येईल. त्यासाठी वॉटर बाउंड मॅकेडॅम रोड ही कन्सेप्ट आहे. तर ते वॉटर बाउंड मॅकेडॅम जो रोड असतो त्याला तुम्ही गावात बघितलं असेल, आधी रोड तयार करताना कसं केलं जायचं, आधी पूर्ण खांदून घेतलं जायचं, त्याच्यावर खडी मोठी टाकली जायची, त्याच्यावर बारीक खडी टाकली जायची, आणि त्यानंतर पाणी मारलं जायचं आणि त्याच्यानंतर रोड फिरवला जायचा. गावातले आधी रस्ते असायचे. वॉटर बाउंड मॅकेडम का, तर वॉटर बाउंड पाण्यानंतर रोलर फिरवलेला असायचा, त्यामुळे ती माती अशी कणखर व्हायची. तर त्याच पद्धतीचे रस्ते असतील आणि जे बारामाही वापरता येतील. त्यानंतर त्यात खड्डे किंवा चिखल होणार नाही, आणि खाली खडी मोठे दगड असल्यामुळं तिथून जे ट्रक किंवा माल आहे त्याचे ने आण करणं सोपं होईल. ग्रामीण भागात किमान 5 किलोमीटर पर्यंतचे शेत पानंद रस्ते तयार होणार आहेत. आधुनिक यंत्राचा वापर करून शेतकरी कोणत्याही ऋतूमध्ये पीक घेऊ शकेल. आता समजा मळणी यंत्र, कापणी यंत्र असेल, तर ते आतमध्ये घेऊन जायचं असेल तर त्याला रोड चांगला पाहिजे. तर बारमाही रस्ते जर असतील तर या गोष्टी शेतकऱ्यांना करता येतील आणि बारमाही पीक घेता येईल. पर्यायी शेत रस्ते चांगले झाल्यास पीक घेऊन शेतकरी आर्थिकदृष्ट्या सबळ होईल, कारण पायाभूत सुविधा शेतीसाठी सुद्धा आवश्यक आहेत. आता ग्रामीण विकासासंबंधीच्या काही संस्था आहेत. नाही नाही, अकुशल कामगार म्हणजे काय, जे मजुरी काम करतात. मजुरी काम म्हणजे समजा, हा, आता स्किल असणारी कामं कोणती, सुतार काम आहे ते स्किल वाला आहे, किंवा कुंभार काम आहे ते स्किल वाला आहे. अनस्किल म्हणजे काय, तर हे माती वाहून न्यायची किंवा माती तिथं टाकायची, दगड फोडायची, अनस्किल काम असं समजले सरकारच्या अनुसार. आणि कुशल म्हणजे त्याला कुठली तरी टेक्निक लागते. म्हणजे समजा आता कारखान्यात काम करायचं असेल तर ते कुशल काम झालं, पण रस्त्यावर मजुरीचं काम असेल, बिगारी काम, मजुरी काम, तर त्याला अकुशल काम म्हटलं जातं. राष्ट्रीय ग्राम विकास पंचायत राज संस्था, आता ही जी आहे ना, हैदराबादला आहे, 1958 ला स्थापन झाली. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रुरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज महत्वाची संस्था आहे. कुठे आहे ह्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ते कोणासाठी ट्रेनिंग देतील, जर ते बीडीओ असतील, बँक कर्मचारी असतील, बँक मध्ये बघा एओ असतो, ऍग्रिकल्चर ऑफिसर, स्पेशलिस्ट ऑफिसर, ह्याचा संबंध जास्त करून ग्रामीण व्यवस्थेसोबत येतो. ऍग्रिकल्चर ऑफिसर सुद्धा असतो बँकेमध्ये. त्यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम, मेळावे, सेमिनार आयोजित करते. राज्याचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विकास कार्यक्रमांना प्रोत्साहन आणि निधी देते. त्यासोबतच ग्राम विकास आणि पंचायत राज व्यवस्थेविषयी अभ्यास करण्याचं काम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट आणि पंचायत राज केलं जातं. हे कधीचे 58चे, आणि कुठं आहे, हैदराबादमध्ये. ग्रामविकास आणि नियोजनासंदर्भात अडचणी सोडवण्याचं काम सुद्धा ही संस्था करते. नंतर आरसीटी, आरसीटी जे आहे ना, रुरल सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, धर्मस्थळ कर्नाटकमध्ये. 1982 ला स्थापना झालेली आरसीटीची. या संस्थेचे बँक आणि सहकारी संस्थांद्वारे व्यवस्थापन केले जाते. ही संस्था ग्रामीण भागात स्वरोजगाराचे प्रशिक्षण देण्यासाठी काम करते. आरसीटी ही सुद्धा सरकारची एक संस्था आहे. पॉवरिंग रुरल एंटरप्रिनरशिप हे त्याचं मेन उद्दिष्ट किंवा त्याचं आपण काय म्हणतो त्याला बोधवाक्य आहे, मोठो आहे. तर महात्मा गांधी राज्य ग्रामीण विकास संस्था ही मध्य प्रदेश सरकारनं जबलपूरमध्ये स्थापन केलेले समाज विकास आणि आदिवासी विकास या संदर्भातील प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते. त्यानंतर आरईसी, आरईसी महत्वाची काय, तर जे ग्रामीण भागात बघा आता एमएससीबी प्रायव्हेट झाले, समजा एक एमएससीबी प्रायव्हेट संस्था असेल, आता टाटा वगैरे आहेत, अदानीची पॉवर आहे, अदानी पॉवर आहे, टाटा पॉवर आहे, त्यानंतर बेस्ट आहे. तरी काय म्हणा, हा, तर असे जे पॉवर कंपनी आहेत ते ग्रामीण भागात का जातील, त्यांचा तिथे फायदा तर नाही ना. तर त्यासाठी आरईसी काय करत होती, 1969 ला स्थापन झालेले ग्रामीण विद्युतीकरणास वेग वाढवण्यासाठी तांत्रिक सल्लादाई आणि वित्तीय मदत करते. ही टेक्नॉलॉजी पण रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा मदत करते.
त्यासोबतच जे ग्रामीण भागात ग्रीड उभा करायचे, जे पोल्स उभा करायचे, त्याला सुद्धा कर्ज ज्या राज्याच्या डिस्ट्रीब्युशन कंपन्या आहेत त्यांना कर्ज देते. REC स्वतः रिफायनान्सिंगचं सुद्धा काम करते. आता काही स्वयंसेवी संस्था आहेत, त्यामधली सोशल ऍक्शन फॉर रुरल डेव्हलपमेंट असोसिएशन, सारडा नावाची संस्था 2001 ला स्थापन झालेली. ही संस्था दारिद्र्य निर्मूलन आणि ग्रामीण विकासामध्ये काम करते. स्वदेश फाउंडेशन 2013 हे फेमस आहे, रॉनी आणि जरीन स्क्रूवाला यांचे. ग्रामीण भागातील गरिबांचे दारिद्र्य दूर करून त्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणणे. स्वदेश फाउंडेशननं रायगड कोकणामधले बरेचसे जे लहान लहान गाव आहेत ते दत्तक घेतलेले आहेत. तिथं शिष्यवृत्तीपासून ते ग्रामीण विकासाचे सगळे कार्यक्रम स्वदेश फाउंडेशन पार पाडते. नंतर संजीवनी, संजीवनी 2000 ला स्थापन झालेले, शरद तिवारी त्याचे संस्थापक आहेत. ही संस्था सुद्धा गरिबी निरक्षरता आणि ग्रामीण विकास सेंद्रिय शेतीमध्ये काम करते. लँडसवर प्रश्न आला होता. स्थापना 1981 चे, मुख्यालय सिएटल अमेरिकेमध्ये. संस्थापक रॉय पोस्टरमन आहेत. संस्थापक पण लक्षात ठेवा. आणि आयोगाचं असं आहे की एखाद्या एनजीओ जर प्रश्न विचारला तर ते परत त्याच्यावरच प्रश्न विचारते. त्यामुळे ह्याच्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. जागतिक स्तरावरील स्वयंसेवी संस्था, त्याचा लोगो पण लक्षात असू द्या. पृथ्वी आणि त्याच्या बाजूनं रोप उगवलेला आहे. गरीब कुटुंबासाठी कायदेशीररित्या जमीन हक्क मिळवण्यासाठी हे काम करते. म्हणजे जे गरीब कुटुंब आहेत त्यांना कायदेशीररित्या जमीन हक्क मिळाले पाहिजेत. लँडसनं 50 देशातील 180 दशलक्षहून अधिक कुटुंबांना जमिनीवर कायदेशीर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत केलेली आहे. ही संस्था ओडिशा राज्यासोबत वसुंधरा योजना राबवते, हे लक्षात ठेवा. ओडिशा राज्य सरकारसोबत वसुंधरा योजना राबवते. या योजनेचा उद्देश काय, तर गरीब आदिवासींना जन हक्क मिळवून देणे. या संस्थेअंतर्गत लँडसा ग्रामीण विकास संस्था रंगून म्यानमार येथे स्थापन केलेली. आता प्रधानमंत्री कुसुम योजना आपण ऑलरेडी बघितलेली आहे. 2019 ला सुरुवात झालेली आहे. 3 HP, 5 HP, 7.5 HP सौर पंप जोडणी दिली जाते. हे आपण आधीच बघितलेलं आहे. जल जीवन मिशन, ह्याचं उद्दिष्ट काय, तर 2024 पर्यंत प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी पुरवले जाईल. हर घर जल असं जल जीवन मिशनचं उद्दिष्ट आहे. 2019 ला सुरुवात झालेलं आहे. प्रति व्यक्ती 55 लिटर पाणी पुरवण्याचं यानं निश्चित केलेलं आहे. नंतर किसान रथ मोबाईल ऍप, किसान रथ नावावरूनच कळतंय तुम्हाला. तर यामध्ये काय केलं जाईल, जसं ओलामध्ये वगैरे आपण काय करतोय, टॅक्सी बोलवतो ना, त्या माध्यमातून व्यापारी, शेतकरी आणि शेतमालाची वाहतूक करणारे जे ट्रान्सपोर्टर ह्यांना एकत्रित आणलं जाईल. किसान रथ मध्ये जे माल वाहतुकीच्या गाड्या आहेत, समजा तुम्ही आता तुमची मागणी पाठवली तर किसान रथ मध्ये ते जे गाडी मालक आहेत म्हणजे गाडी चालवत आहेत ते सुद्धा रजिस्टर केलेले असतील आणि ते तुम्हाला एका प्लॅटफॉर्मवर आणतील. मला समजा पुण्यावरून औरंगाबाद संभाजीनगरला माल पोहोचवायचा आहे, तर ते पोहोचवताना जर मी इथनं माझी गरज टाकली आणि तिकडे मग जे किसान रथ म्हणजे ज्यानं गाडी चालवणार ना त्याच्या ट्रकचे रजिस्ट्रेशन केले, त्याला पण तिकडे जायचं असेल तर तो ते ऍक्सेप्ट करेल रिक्वेस्ट आणि मग त्यांना त्या गोष्टी सोप्या होतील. तर हे लक्षात ठेवा. नंतर ई ग्राम स्वराज पोर्टल, ई ग्राम स्वराज पोर्टल हे नरेंद्र मोदीनं राष्ट्रीय पंचायत राज दिवसाच्या निमित्तानं म्हणजे 24 एप्रिल ला उद्घाटन केलं होतं. देशातील सर्व सरपंचाशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी संवाद साधला होता. तर महाराष्ट्र ग्रामोन्नती, आता ग्रामोन्नती आहे त्याच्यामध्ये काय असेल तर सरपंचांची थेट निवड करण्याऐवजी निवडून आलेल्या सदस्यांमधून निवड करण्याचा निर्णय घेतला होता. आता हे बऱ्याच वेळा व्हायचं, भाजप सरकार आल्यावर त्यांनी थेट निवडणूक करायचे, त्यानंतर काँग्रेस सरकार आलं तर ते इनडायरेक्ट इलेक्शन लावा असं म्हणायचं. यामध्ये काय केलं, ग्रामोन्नतीमध्ये उपसरपंचांना प्रथमच मानधन वितरित करण्यात आले आणि डायरेक्ट डीबीटी द्वारे ते मानधन देता येईल अशी तरतूद करण्यात आली होती. नंतर पशुस्वास्थ्य योजना, ह्याच्यामध्ये जिथे दळणवळणाच्या सुविधा अपुऱ्या आहेत त्या ठिकाणी पशुवैद्यकीय सेवा आणि पशुपाल शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पशुस्वास्थ्य पोहोचवणे यासाठी ही योजना कार्यरत होती. पशुस्वास्थ्य योजनेमध्ये फिरते पशुस्वास्थ्य पथके स्थापन केली होती. 349 ग्रामीण तालुक्यामध्ये फिरते पशुस्वास्थ्य पथक आहेत ते जाईल. आता शरद पवार ग्राम समृद्धी योजना, आता ही योजना जी होती ती बजेटमध्ये होती, अजून पुस्तकात आली नव्हती कोणत्याच, तरी पण ह्याच्यावर 2022 ला प्रश्न आला होता. ह्याच्यामध्ये शेळी पालन शेड बांधणे, गाई म्हैस यांच्याकरता पक्का गोठा बांधणे, कुक्कुट पालनासाठी शेड बांधणे आणि भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग साठी सुद्धा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे या वैयक्तिक लाभाच्या 4 योजना शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत राबवले जातात.
दोनच व्यक्ती असे आहेत, शरद पवार आणि नरेंद्र मोदी, ते जिवंत असताना त्यांच्या नावावर योजना येण्याचं भाग्य त्यांना लाभलेलं आहे. दोनच व्यक्ती आहेत आतापर्यंत, बाकी सगळ्यांचे जिवंत असताना कोणत्याच योजना नाही. ते नवीन पटनाईक ना त्यांच्या वडिलांच्या नावावर बिजू पटनाईकच्या नावाने योजना सुरू केल्यात, पण ते गेलेले आहेत, सध्या जीवन नाही. तर एवढं फक्त लक्षात ठेवा. त्यानंतर यशवंत पंचायत राज अभियान, ह्याच्या अंतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीला पुरस्कार दिले जातात. पुरस्कार लक्षात ठेवायची काही गरज नाही, फक्त ही योजना काय ते लक्षात असू द्या. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार पण तसेच आहेत. नंतर अटल योजना. तर अटल योजना ग्रामीण कोणासाठी आहे, तर उद्योग ऊर्जा कामगार विभागांतर्गत राबवता येते. आणि जे बांधकाम कामगार आहेत, बांधकाम कामगार म्हणजे बांधकाम कामगाराचे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, बांधकाम कामगार कोण असतील, तर गवंडी काम करणारे असतील, तिथे ते सेंटरिंगचं काम करणारे असतील, किंवा मग बिगारी काम करणार असतील, तर वाळू वगैरे उचलून येणार, त्यांच्यासाठी अटल बांधकाम कामगार योजना ही राज्य शासन राबवते. सगळीकडे सेम आहे. 269 क्षेत्र असलं पाहिजे, म्हणजे फ्लोर स्पेस एरिया पाहिजे, आणि 1.5 लाख रुपये इतकं अर्थसहाय्य आहे त्या बांधकाम कामगारांना देण्यात येणार आहे. नंतर जलसमृद्धीसाठी वळण योजना, दुष्काळग्रस्त मराठवाड्यास ही वळण योजना सुरू केलेली आहे. यामध्ये काय केलं जाईल, तर कुकडी प्रकल्पाच्या इतिहासात प्रथमच हे पाणी लिफ्ट इरिगेशन दुसऱ्या नदीत सोडले जाईल. कुकडी नदीला ते पहिल्यांदा प्रायोगिक तत्वावर करण्यात आला होता. हा पण बजेट मधला पॉईंट होता. आपलं संपतोय. टॉपिक संपल्यानंतर आपण आता लगेच, तुम्ही टॉपिक संपल्यानंतर लगेच त्याचे क्वेश्चन पण बघायचे.